न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त नाशिकमध्ये छायाचित्रकारांचा स्नेह मेळावा। जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त नाशिकमधील छायाचित्रकारांचा स्नेह मेळावा 19 ऑगस्ट रोजी MG रोड येथील यशवंत व्यायामशाळेबाहेर फोटोग्राफी कट्टावर आयोजित करण्यात आला। यावेळी चहा गप्पांसोबत छायाचित्रकारांनी एकमेकांना शुभेच्छा देत अनुभवांची देवाणघेवाण केली। दरम्यान नाशिक फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे 26 ऑगस्ट रोजी मुंबईचे प्रसिद्ध छायाचित्रकार चेतन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली AI वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे। फोटोग्राफीतील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक फोटोग्राफीतील त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। या कार्यशाळेत छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। MG रोड सारख्या ठिकाणी आज नुसते फोटोग्राफर नाही तर आमचे जे काही क्लायंट आहे, जे चाहते आहे, राजकीय लोक आहे, सगळ्यांना कळण्यासाठी आम्ही फोटोग्राफी कट्टा या नावाने ते फलक मागच्या वर्षी इथे उद्घाटन केलं। आणि विषय म्हणजे आजचा हा फोटोग्राफी डे मला वाटतं भारतातला सगळ्यात भाग्यवान समजला जाईल की एक आमदार मॅडम सगळ्या फोटोग्राफरांचा फोटो काढतायत आणि त्यामध्ये सहभागी झाले। आणि हा सगळा क्षण मला वाटतं आनंदाचा आहे। गेली 98 पासून आमची असोसिएशन आहे। नाशिक जिल्ह्यातील फोटोग्राफरांसाठी 12,000च्या वर छायाचित्रकार आज आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही निस्वार्थ काम करतो। AI वर आम्ही 30 तारखेला मोठं वर्कशॉप 300 छायाचित्रकारांचं आयोजित केलं। या ठिकाणी जमलेल्या सगळ्या नाशिकमधील नामवंत फोटोग्राफर की जे सातत्याने आपले अतिशय सुंदर फोटो काढतात आणि जे फोटो आपल्या आयुष्यामध्ये अनेक क्षण जे असतात ते त्यांच्याकडनं टिपले जातात आणि त्या आपल्या आयुष्यातील खूप जुन्या आठवणी होऊन जातात। अशामध्ये अनेक फोटोग्राफर ह्या ठिकाणी आहेत की जे माझ्या कुटुंबियांशी देखील जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी काढलेले फोटोग्राफ आज माझ्या अल्बममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फोटोग्राफरचं महत्त्व ते खूपच छान आहे। जरी आज आपण मोबाईलच्या आणि AIच्या जगामध्ये आपण जगत असतो तरीसुद्धा आपल्याला एक छान फोटोग्राफर कोणीतरी असायला लागतो आपल्यासोबत की जो खूप छान पद्धतीने आपले जे फोटोज आहेत ते टिपू शकतात आणि याच्यातून आपल्या आयुष्यातले अनेक आनंदाचे क्षण जे असतात ते त्याच्यामध्ये कायमस्वरूपी कैद केले जातात आणि तो फोटो बघितल्यानंतर ते क्षण आपल्या आयुष्यामध्ये त्याच्या परत आपल्याला आठवणी येतात।